अहो अंबाबाईचा फोटो राहिला होता. ही तुझ्या घराची किल्ली. अण्णा, सानू, चला बसा. अरे पण कुठं जायचं? आई, पहिला इथनं निघूयात, पुढचं बघूत नंतर. मी आहे ना, चला चल. थांबा. मम्मी इथं का आली आहे? काय करायला ही? तुम्ही तू कुठं बी जायचं नाही. मम्मी, अगं काय करायल्यास? अगं जाऊ दे की त्यासनी. तसं पण त्यांची 2 दिवसांची मुदत संपली आहे. कुणी दिली होती मुदत? कोणीच नाही. शुभूनं स्वतःच ठरवलं होतं. त्याने चॅलेंज केलं होतं मला, अगं 2 दिवसात ते घर खाली करणार. मग जाऊ दे की त्यासनी. तू कशाला थांबवल्यास? शुभू आणि शुभूची फॅमिली कुठं बी जाणार नाही. का? का म्हणजे? मी सांगते म्हणून. मम्मी तू नको पडूस ग या समध्यात. का पडू नको? तू तुझी मनमानी करणार आणि मी गप्प बसू? अगं मी मनमानी करत नाही मम्मी. शुभू माझं ऐकत नाही ना. मग इथं कोणालाच राहायचा अधिकार नाहीये. बस स्वीटे, आता तू एक बी शब्द बोलायचा नाही. हा मम्मी. अनुराधाताई, तुम्ही काय बी काळजी करू नका. आणि स्वीटी काय बोलली ना ते मनाला लावून घेऊ नका. ती रागाच्या भरात ना काय बी बोलते. तुम्ही हे समज सामान आतमध्ये ठेवू शकता आणि तुमचंच घर असल्यासारखं राहा. काय खरं काय? हाय अंबाबाई, अगदी वेळेवर धावून आलेस ग. मीनाक्षीताई, नाही उपकार झाले बघा तुमचे. हो अनुराधाताई, त्यात उपकार कसले? हा, तुम्ही एवढी वर्ष इथं राहताय म्हटल्यानंतर तुम्हाला घरातनं कसं बाहेर काढू? तुम्ही काय बी काळजी करू नका, बिंदास राहा. हा, थांबा सानू, हे फोटो धर. हे बघा, हे घ्या. तुम्हाला आवडतंय ना? आत्ताच ताजं घातलंय आवळ्याचं. अगं सांग, चल की आपण काढू ना सगळं सामान. चल वैभव. बाय. स्वीटीच्या आईने हे असं अचानक का केलं असेल? एवढ्या मोठ्या मनाच्या त्या आहेत असं आजवर तर कधी जाणवलं नाही. मग आजच असं काय घडलं असेल?